नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण रवीपासून शनीपर्यंत सर्व ग्रह साधारणपणे काय आहेत याची माहिती घेतली. अजून आपण स्थानातनं आणि राशीतनं प्रत्येक ग्रह शिकलेला नाहीच आहे. आता हे जे सगळे ग्रह पाहिले ह्यांना स्वतःची बॉडी आहे, शरीरी आहेत. पण आता आपण जे 2 ग्रह शिकणार आहोत ते राहू आणि केतू. ह्या 2 ग्रहांना ग्रह अशी संज्ञा देण्यापेक्षा यांना छायाग्रह असं म्हणतात. याचं कारण असं आहे की त्यांना स्वतःचं शरीर नाही, पण यांच्याकडे ऊर्जा खूप आहे. चंद्र आणि पृथ्वीच्या कक्षेचे हे 2 छेदनबिंदू आहेत. चुंबकीय आणि गुरुत्वीय अशी बलं प्रत्येक ग्रहाला आहेत, कारण प्रत्येक ग्रह हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे. आणि या चुंबकीय आणि गुरुत्वीय बलाचे जे बिंदू आहेत या प्रत्येक ग्रहाचे, तसंच पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेचे जे 2 बिंदू आहेत त्यातला उत्तर बिंदू म्हणजे राहू. याच्यासाठी एक आपण माणसाच्या शारीरिक जी रचना आहे त्याच्यावरती बघितलं तर माणसाच्या मध्यवर्ती मज्जासंस्था ह्याच्यामध्ये विद्युत भारित चुंबकीय शक्ती आहे जी मेंदूच्या अणूंवर परिणाम करते. माणसाची स्ट्रेस लेवल, हार्मोन्स, रक्ताभिसरण, हृदयाचे कार्य यावर ही परिणाम करते. सध्याच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी शारीरिक क्षमतेने टिकणे आणि आरामात जगणे यासाठी माणसाच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेचा अभ्यास हा अनिवार्य असतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास हा माणसाच्या जगण्याचा अभ्यास आहे. मग त्या जगण्यावर जर पृथ्वीवर माणूस आहे, माणूस पण पंचमहाभूताचा आणि आपण 24 प्रकारची जी प्रकृती माणसाची पाहिली आहे याच्यापासून निर्माण झालेला आहे. आणि पृथ्वी आणि इतर ग्रह हे पण पंचमहाभूतापासून बनलेले आहेत. अहम ब्रह्मास्मी अशी उक्ती आपल्या धर्मामध्ये आहे. तर हे नेमकं काय आहे? मग राहू आणि केतू यांचा संबंध माणसाशी कुठे येतो? तर राहूसाठी एक मायथॉलॉजिकल स्टोरी अशी आहे की जेव्हा रैवतक पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून देव आणि दानवांनी समुद्रमंथन केलं. समुद्रमंथनामधून विष आणि अमृत दोन्ही गोष्टी बाहेर आल्या. यातल्या विषाचं प्राशन शंकरांनी केलं, त्यामुळे ते नीलकंठ झाले आणि त्यांनी थंडाव्यासाठी चंद्र आणि गंगा डोक्यावर धारण केले. यानंतर अमृत जे होतं, अमृतामुळे अमरत्व मिळतं हे देव आणि दानव दोघांना माहीत होतं. त्यामुळे दानवांनी सांगितलं की तुमच्याकडे फक्त अमृत राहणार नाही, ते आम्हालाही मिळालं पाहिजे. मग विष्णूंनी सांगितलं ठीक आहे, मी तुम्हाला हे प्रत्येकाला हे देत जातो, तुम्ही रांगेने उभे राहा. विष्णू हे सृष्टीची स्थिती आहे आणि लय म्हणजे शंकर आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी तर निर्माण केली आहे. मग जेव्हा विष्णूंनी रूप घेतलं स्त्रीचं आणि ते देव आणि दानवांना वाटायला निघाले अमृत. दानवांच्याकडे परकाया प्रवेशाची शक्ती होती, त्यामुळे स्वयंभरू नावाचा एक राक्षस हा देवांचं रूप घेऊन रवी आणि चंद्र यांच्यामध्ये रांगेमध्ये उभा राहिला. विष्णू जेव्हा वाटत आले त्यांनी स्वयंभरूपर्यंत आल्यावर स्वयंभरूला थोडंसं अमृत दिलं. त्या क्षणी रवी आणि चंद्रांनी त्याच्याबद्दलची चुगली केली. आता ही गोष्ट विष्णूंसारख्या देवाला माहीत नव्हती असं आहे का? तसं नाही आहे. पण हे सगळं घडल्याशिवाय पृथ्वीचं भवितव्य घडणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी चुगली केली आणि मग विष्णूंनी ताबडतोब त्या स्वयंभरू राक्षसाचं शिर आणि धड वेगळं केलं. पण तोपर्यंत अमृताचे 4 कण त्याच्याकडे गेलेले असल्यामुळे तो मेला नाही. त्याचं जे शिर त्याला म्हणतात राहू उत्तर बिंदू, आणि त्याचं जे धड आहे म्हणजे हात आणि पाय त्याला म्हणतात दक्षिण बिंदू म्हणजे केतू. म्हणजे काय तर राहूकडे पंचेंद्रिय आणि मेंदू आला आणि केतूकडे हात पाय आणि धड फक्त एवढंच आलं. ही झाली मायथॉलॉजिकल स्टोरी. पण आपल्या आयुष्यामध्ये आपण जे आत्तापर्यंत शिकत आलो आहे, ॲस्ट्रॉलॉजी ही फिलॉसॉफीचीच एक शाखा आहे.
याच्यामध्ये माणसाचा अभ्यास आहे. मग माणसाचा अभ्यास आहे तर संपूर्ण अनुदित गोलार्ध हा त्याला जगायला शिकवतो, सगळ्या नात्यांमध्ये त्याला गुरफटतो, त्याच्या प्रत्येक भौतिक गोष्टींमध्ये त्याला रममाण करतो. आणि हे सगळं झाल्यानंतर अर्थातच आता त्यातून बाहेर काढायचं आहे, कारण ॲक्शन आणि रिॲक्शन ही गोष्ट नेहमीच असते. त्यामुळे प्रथम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत माणूस सगळ्या गोष्टी हव्या 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 म्हणून सगळ्या गोष्टींमध्ये खूप रममाण होतो. आणि त्यानंतर याच्यामधली एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे मृत्यू. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं का नको हा चॉईस नाही. तुम्ही जन्माला जे येता ते तुमच्या स्वतःच्या प्रारब्धाप्रमाणे स्वतःच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, याला तुम्हीच कारणीभूत आहात. पण मरणासाठी तुम्ही काही कारणीभूत व्हायची गरजच नाही. ते अशाश्वतच तुमचं आयुष्य आहे आणि मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. त्याच्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये राहू केतूंचं काय स्थान आहे? भौतिक गोष्टींना चिकटून राहणारं माणसाचं मन काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा षड्रिपूंनी बांधलेलं असतं. आता हे षड्रिपू हे माणसाच्या स्वभावामध्येच आहेत, म्हणजे यांच्याबरोबरच माणसाचं आयुष्य पुढे जात आहे. यांना वगळून माणूस जगत नाही. मग यांनी बांधलेलं आयुष्य आहे तर यांचा माणसावर कब्जा होऊ शकतो. म्हणजे काय, आपण एखादी वस्तू, एखादी व्यक्ती खूप आधाशी आहे असं म्हणतो, एखादी व्यक्ती चौर्यकर्म करणारी आहे असं म्हणतो, एखादी व्यक्ती कायम दुसऱ्याला देणारी आहे असं म्हणतो. हे काय आहे? या प्रवृत्ती आहेत माणसाच्या. सत्व, रज, तम हे जे 3 गुण माणसामध्ये आहेत, ज्या गुणांमुळे माणसाचं व्यक्तिमत्व दिसतं, ह्या 3 गुणांपैकी कुठल्या गुणाचं त्याच्यामध्ये आधिक्य आहे त्याप्रमाणे तो वागतो. मग ह्या भावनेवरच राहू आणि केतूचा परिणाम असतो. आनंद आणि दुःख या भावना आहेत. आपल्याला आनंद होतो तो डोक्याला, हाताला, पायाला होतो का? नाही, तो मनाला होतो. दुःख होतं हे कुठे होतं? ते मनाला होतं. त्यामुळे एकामागून एक आनंद आणि दुःख ह्या काय आहेत? या वस्तू आहेत का? याला आनंद म्हणतात, याला दुःख म्हणतात. या वस्तू नाहीत, या भावना आहेत. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावना आहेत. ज्या भावना निर्माण होणं हा परिणाम आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा किंवा प्रसंगाचा किंवा आपल्याशी घडणाऱ्या घटनांचा. जो परिणाम आहे तो आनंद असतो किंवा दुःख असतो, जो आपल्या मनाला कळतो. आपण जर सगळ्या आयुष्यभर काही ना काहीतरी इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा ठेवून असतो. कुठलाही माणूस असा नाही आहे की ज्याला कुठली इच्छाच नाही. इच्छा नसेल तर ते जेवण ही तर इच्छाच आहे, चांगले कपडे घालणं ही पण इच्छा आहे, नाटक सिनेमे बघणं ही पण इच्छा आहे, चांगलं वास घ्यायला आवडणं, फुलं आवडणं ही पण इच्छा आहे. याचा अर्थ माणसाचं जगणं हे इच्छांमधूनच आहे. आणि कृष्ण म्हणतो गीतेत तसं इच्छा हे माणसाच्या दुःखाचं मूळ आहे. त्या पूर्ण झाल्या तर खूप आनंद, मग अजून पाहिजे. त्या अपूर्ण झाल्या तर खूप दुःख, का नाही झालं म्हणून अजून परत प्रयत्न. म्हणजे इच्छा ह्या मरत नाहीत. आणि आनंद आणि दुःख यांच्या गटांगळ्या खात आपण एकामागून एक इच्छांच्यामुळे जन्म घेत असतो. आपल्या अंतर्मनामध्ये एक भीती असते की आपल्याला ही इच्छा झाली आहे तर आपण या इच्छेपासून फारकत कशी घ्यायची, ही इच्छा पूर्ण नको का करायला. असं जर झालं नाही, हे सोडून दिलं तर आपल्या आयुष्याला काय उपयोग आहे, आपण जगणार कसे. अशी काहीतरी विचित्र विरुद्धार्थी भावना आपल्या मनामध्ये असते. पण एकदा का आपण त्या भावनांवर विजय मिळवला म्हणजे काय, परत एकदा कृष्णाच्या उक्तीशिवाय पुढे जाऊच शकत नाही. महाभारतामध्ये कृष्ण सांगतो, जेव्हा तुम्हाला पंचपक्वान्न जेवायची इच्छा होते, हे जेवण्याची इच्छा होणं हे अजिबातच चुकीचं नाही. पण ते पंचपक्वान्नाचं जे जेवण जेवायचं आहे ते सहजपणे मिळालं, जेवलो, त्याच्यामध्ये विशेष आपण रममाण नाही झालो तर ही गोष्ट वेगळी आहे. पण साधं जेवण जेवत असताना पंचपक्वान्नाचं का मिळालं नाही, ते कधी मिळेल, ही हाव असणं ही गोष्ट चांगली नाही. तुमचं मन त्यात नको नसलं पाहिजे. माझ्या वडिलांचे जे गुरुदेव होते त्यांचं नाव बटुक भैरव जोशी.
हे माझे वडील नेहमी सांगायचे की ते जेवायला बसले, आई बायकोनी सगळं वाढलं, म्हणजे ही फार जुनी गोष्ट नाही, ते 71 साली 70-72 वर्षाचे होऊन गेले, म्हणजे साधारण 1900 सालचा त्यांचा जन्म असावा. पण ते त्यांच्या जेवणामध्ये आई बायकोनी वाढलेले सर्व पदार्थ एकत्र करून मग जेवायचे, कारण माझ्या वासनांवर मला विजय मिळवता आला पाहिजे. मी अन्न भक्षिले देहानी, देहाला गरज आहे म्हणून मी अन्नभक्षण करतो. मला ह्या चवीचं हवं आहे, मला पुरणाची पोळी हवी, मला साधी पोळी नको, मला बटाट्याची भाजी आवडत नाही, मला कारल्याची भाजी आवडत नाही, मला आळूची भाजी वाढा. ह्या वासना आहेत, याला वासना असं म्हणतात. इच्छेचं रूपांतर वासनेमध्ये होतं जेव्हा मन त्याच्यामध्ये अडकून पडतं. मन अडकलेलं नाही आहे ज्या इच्छेमध्ये, ती इच्छा कशाही प्रकारे पूर्ण झाली तरी तिची वासना होणार नाही. ही वासना होणं हा राहूचा धर्म आहे. एकदा या भावनांवर आपण विजय मिळवला आणि आयुष्य उपभोगले, पण मिळालेल्या गोष्टी किंवा जे थोडक्यात म्हणजे जे आपण जेवण जेवलो त्याच्यापासून आनंद किंवा दुःख याला चिकटून राहायचं नाही आहे. याचा अर्थ कळला की आपण आत्मिक उन्नतीकडे जाणार नक्की. राहू या दोन्ही भावनांवर काम करतो. आपल्या अंतर्मनात चाललेली ही लढाई राहू आणि केतू सुरूच ठेवतात. आपणच आपली निवड ओळखायला हवी. भौतिकवाद, चुकीचं वर्तन, भीती, आधाशीपणा, एखाद्याच्या कामाच्या मधल्या संधी आपण चोरून घेणं, गोंधळ, वादळ याचं प्रतिनिधित्व राहू करतो. आणि आपल्या एकूणच आयुष्यामध्ये ज्या ज्या इच्छा आपण करतो, असं कुठलं तरी वय आहे का की या वयात आपल्याला इच्छा नाही आहेत? असं कुठलंच वय नाही. अगदी आपण एखादा 90 वर्षाच्या म्हाताऱ्या बाईचं किंवा म्हाताऱ्या माणसाचं जरी उदाहरण घेतलं तरी घरातली माणसं पण म्हणतात आज त्यांचा वाढदिवस आहे, आज आपण त्यांना आवडेल ते देऊया. आणि ती व्यक्ती पण उत्साहाने सांगते काय मला आवडेल. सध्या एक गीतेवरचं निरूपण मी ऐकते, त्याच्यामध्ये एक फार सुंदर गोष्ट त्यांनी सांगितली की एक म्हातारा माणूस होता आणि त्यांनी त्याच्या मुलाला सांगितलं की मला हे मोजेत ना, माझे पायमोजे मला फार आवडतात आणि हे मी जरी मेलो ना तरी माझ्या पायात हे घाल बरं का, विसरू नको. मुलगा अगदी वडिलांचा भक्त होता आणि खरोखरच काही महिन्यांनी वृद्धापकाळामुळे त्या माणसाचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यावर स्मशानामध्ये नेल्यावर त्यांनी त्या गुरुजींना सांगितलं की मला त्यांच्या पायात मोजे घालायचे आहेत. ते म्हणाले नाही, असं नाही, चालत नाही. आपल्या शास्त्रामध्ये एक जे वस्त्र आहे तेवढंच, असं तुम्हाला नाही घालता येणार. त्याच्याशी वाद घालत असतानाच एक माणूस त्या स्मशानात जमलेल्या नातेवाईकांमधला त्या वडिलांच्या वयाचा, वडिलांचा मित्र त्याच्याकडे आला आणि त्यांनी त्याला एक चिठ्ठी दिली. हा म्हणाला काय चिठ्ठीत लिहिलंय? म्हणे थांबा 1 मिनिट. म्हणून त्यांनी चिठ्ठी उघडून वाचली. त्याला वडिलांनी त्याच्यात असं लिहिलं होतं, बघ मी तुला सांगत होतो ना की इथलं सगळं इथंच ठेवून जायचं आहे. हे मोजे मला घालता येत नाही आहेत त्यांना, मी मेल्यावर सुद्धा. याचा अर्थ तू जे तुझ्या कामामध्ये मला हे हवं आहे, मला ते मिळवायचं आहे, मला इतकं मिळवायचं आहे, मला इतकं मिळवायचं आहे, अशी जी हाव करतोयस, इतकं करू नको हे मी तुला वारंवार सांगत होतो. आता पटला त्याचा अर्थ? असं मरणसमयी वडिलांनी त्याला लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मिळाली. याच्यावरून आपल्याला हेच दिसतंय ना की माणसाला खूप इच्छा आहेत आणि जर सांख्ययोगामुळे त्या इच्छा अपुऱ्या राहिल्या म्हणून मृत्यू येतोय तर त्या पूर्ण कराव्यात किंवा करूच नाहीये, इतका तर अर्थ आपल्याला नक्की कळतोय. पण हे सगळं इतकं सोपं नाही, कारण शरीरामध्ये तुमच्या शरीरावर राहू आणि केतू यांचा परिणाम सतत होतच असतो. हे अशरीरी ग्रह आहेत. या ग्रहांचे परिणाम हे नेहमी अचानक दिसतात. आणि शनिवत राहू अशी उक्ती आहे. म्हणजे काय तर राहूचे परिणाम अचानक होतात आणि ते लॉंग टर्म दिसतात, बराच काळ दिसतात. भौमवत केतू म्हणजे काय? केतूचे परिणामही अचानक होतात आणि ते तुम्हाला त्या काळापुरते, तेवढ्यापुरते दिसतात. जेव्हा आपण राहूचं कार्य बघायचं म्हणतोय तर राहूला मुळात, राहू हा काय आहे? हा अशरीरी ग्रह आहे. त्याला स्वतःचा देहच नाही आहे. मग तो कुंडलीत काय? मला माझ्या क्लासमधल्या विद्यार्थिनींनी विचारलं होतं, मॅडम आकाशामध्ये राहू केतू कुठे दिसतात? दिसतच नाहीत, कारण त्यांना देह नाही आहे. ते चंद्र आणि पृथ्वीच्या कक्षेचे छेदन बिंदू आहेत. पण त्यांच्यामध्ये छेदन बिंदू म्हणजे ऊर्जा आहे, ऊर्जेची शक्ती आहे. आणि हा राहू हा तुमच्या अंतर्मनामध्ये सतत
इच्छा निर्माण करण्याचं कार्य करतो, एन्थुझियाझम देतो. पण ह्या इच्छा निर्माण करणं या भौतिक सुखाच्या असतात का, या आध्यात्मिकतेच्या का नाहीत? साधा प्रश्न आहे, उत्तरही अगदी साधं आहे. राहू म्हणजे काय? मुंडकं आपल्या चेहऱ्यावरती सगळी ज्ञानेंद्रिय आहेत. आपले डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, तोंड आहे, जीभ आहे, त्वचा आहे आणि आपलं डोकं आहे, डोक्यामधला मेंदू आहे. या सगळ्या पंचेंद्रियांनी राहू घेतोय, राहू फक्त ग्रहण करतोय. मग हे ग्रहण करतोय म्हणजे काय? आपण बोलतो ती भाषा आहे. आपल्या बोलण्याला एक भाषा असते, शब्द असतात ज्याला मरण नाही. शब्द कधीही मरत नाहीत. ते एकीकडून दुसरीकडे कम्युनिकेट होतात. त्यांना ध्वनी असतो किंवा नसतो, लिहिलेले शब्द असले तरी ते शब्दच असतात, त्याला मरण नाही. पण राहूचं कार्य आपल्या शरीरामध्ये कुठे दिसतं? तर तुमच्या पंचेंद्रियांमध्ये उत्तमोत्तम गोष्टी बघता, उत्तम सुवास ग्रहण करता, कानाने उत्तम संगीत ऐकता, तसेच शिव्याशापही ऐकता. उत्तम उत्तम जेवण करतो आपण आपल्या रसनेमुळे, जिभेमुळे. आपल्या उत्तम आवाजामधून माणूस गातो. म्हणजे काय करतो? तुम्हाला आवाज दाखवता येतो, सुवास दाखवता येतो, कानाने ऐकलेल्या आवाजातलं सौंदर्य तुम्हाला दाखवता येतं. तुम्ही जी फुलं बघितली ती सुंदर आहेत म्हणजे काय हे दाखवता येतं? नाही. या सगळ्या जाणीवा आहेत. हे सगळं ज्ञान आहे. हे ज्ञान देणारा तो परमात्मा आहे. पण हे ज्ञान आपल्याला मिळालं आहे हे समजणं आणि ते दाखवणं हे काम राहूचं आहे. इथे राहू आहे. न दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे राहू आहे. राहूला स्वतःचं शरीर नाही आहे, पण तो ज्या राशीमध्ये आहे त्या राशीचा स्वामी म्हणजे मी असं प्रिटेंड करतो. मग त्या ग्रहाचं जे कारकत्व आहे ते सगळं या राहूचं कारकत्व होतं. पण राहू एकाच राशीत असतो का? नाही. राहू 18 वर्षामध्ये 12ही राशींमध्ये फिरतो. तो 1.5 वर्ष एका राशीत असतो. बरं, एका राशीत असतो तर त्याची चाल सरळ नाही, ती फ्रिक्शनची ऊर्जा आहे. त्याच्यामुळे तो 30 अंश 30 29 28 असा शिरतो राशीमध्ये. म्हणजे ग्रहांच्या पेक्षा विरुद्ध दिशेनेच तो आत शिरत असतो. आता त्याची भ्रमण कक्षा अशी तुम्हाला वेगळी दाखवता येत नाही, कारण आकाशात तो भ्रमणच करत नाही, तो छेदनबिंदू आहे. मग तो काय काम करतो? तुमच्या इच्छा आकांक्षांवर त्याचा ताबा असतो. आणि म्हणूनच कुंडलीमधला जो राहू आहे हा राहू अर्थत्रिकोण आणि कामत्रिकोण म्हणजे वृषभ कन्या मकर आणि मिथुन तुळ कुंभ 2 6 10 3 7 11 या राशींमध्ये हा राहू अतिशय उत्तम हा मित्र आहे. कारण आपण मित्रग्रहांचा ग्रुप पाहिला आहे. बुध शुक्र शनी राहू केतू. मिथुन कन्या, मिथुन वायुतत्व, कन्या पृथ्वीतत्व, वृषभ पृथ्वीतत्व, तुळ वायुतत्व, मकर पृथ्वीतत्व, कुंभ वायुतत्व, बुध शुक्र शनी. म्हणजे बुध शुक्र शनीच्या ज्या राशी या वायुतत्वामध्ये कामत्रिकोणात येतात आणि बुध शुक्र शनीच्या ज्या राशी अर्थत्रिकोणामध्ये पृथ्वीतत्वात येतात, ह्या 6ही राशींमध्ये राहू उत्तम काम करतो. राहूने काम केलं नाही याचा अर्थ तुम्हाला आकलन झालेलं नाही आहे. तुमच्या मनाला ती गोष्ट जाणवली नाही आहे म्हणजे तुम्ही सामान्य नाही. सगळेजण असामान्य असलेले उच्च कोटीलाच पोचलेले असतात का? आपल्या सामान्य माणसांमध्येही आपण अशी मुलं बघतो की ज्यांना सर्वसामान्य मुलांसारखं पण त्यांना समजत नसतं. ती स्पेशल चाइल्ड असतात. म्हणजे राहूचा तुमच्या मेंदूवर पूर्ण ताबा असतो. हा ताबा बुध शुक्र शनीच्या राशीमध्ये जर राहू असेल तर तो तुमच्या वाचन शक्ती, बोलण्याची शक्ती, तुमच्याकडची कामवासना, तुमच्याकडची सगळ्या गोष्टींमधल्या सौंदर्य शोधण्याची शक्ती, तुमची अनेक प्रकारची कर्म करण्याची शक्ती आणि याच्याच बरोबर कर्मामधून ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात पण दिसत नाही आहेत त्या शोधण्याची शक्ती जी कुंभ राशीतला राहू हा मूल त्रिकोण आहे कुंभ राशीमध्ये असा हा राहू आहे. त्याच्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये राहू कसा आहे हे बघणं अतिशय रंजक आहे. तो जर वृषभ राशीमध्ये असेल, आता मी तुम्हाला अजून एक छोटीशी कन्सेप्ट सांगते. तिथे तुम्हाला वृषभ म्हणजे पृथ्वीतत्व आणि आपला वायुतत्व म्हणजे अर्थत्रिकोण आणि कामत्रिकोणाची सांगड कशी घातली गेली आहे यासाठी हे सांगणं आवश्यक आहे, ज्याला भावात भवम असं म्हणतात.
म्हणजे प्रथम स्थानापासून पहिलं स्थान कुठलं? प्रथम. द्वितीय स्थानापासून दुसरं स्थान कुठलं? द्वितीय. आणि तृतीय म्हणजे तृतीय. तृतीय स्थानापासून तिसरं स्थान कुठलं? तृतीय, चतुर्थ, पंचम म्हणजे तृतीयाचं पंचम. चतुर्थ स्थानापासून चौथं स्थान कुठलं? 4, 5, 6, 7 म्हणजे चतुर्थाचं सप्तम. पंचम स्थानापासून पाचवं स्थान कुठलं? 5, 6, 7, 8, 9 म्हणजे पंचमाचं नवम. षष्ठ स्थानापासून सहावं स्थान कुठलं? 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे षष्ठाचं एकादश. सप्तम स्थानापासून सातवं स्थान कुठलं? 7, 8, 9, 10, 11, 12, 1 म्हणजे सप्तमाचं सप्तम म्हणजे सप्तमाचं प्रथम. अष्टमापासून आठवं तिसरं स्थान, नवमापासून 9वं पाचवं स्थान, दशमापासून 10वं सातवं स्थान, एकादशापासून 11वं मोजा 9वं स्थान आणि व्ययस्थानाचं 12वं स्थान हे 11वं स्थान आहे. याला म्हणतात भावात भवम. त्यामुळे 2, 6, 10 हा जो अर्थत्रिकोण आहे याचा भावात भवम 3, 7, 11 हाच असतो. दुसऱ्या स्थानाचं भावात भवम तृतीय स्थान म्हणजे वृषभ राशीच्या स्थानाचं भावात भवम मिथुन राशीचं स्थान. 6वी रास जी कन्या रास आहे तिचं भावात भवम 6 पासून 6, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे कुंभ रास हे वायुतत्वाची रास. त्यानंतर 10वं स्थान मकर राशीचं मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ हे कामत्रिकोणातलं वायुतत्वाचं स्थान म्हणजे मकर याचं भावात भवम हे तूळ राशीचं स्थान. त्यामुळे वृषभ कन्या मकरचं भावात भवम हे मिथुन, तूळ, कुंभ आहे. इथे या राहूचं संपूर्ण नातं दिसतं. कारण पृथ्वी तत्व आणि वायुतत्व या राशींवर राहूचा कब्जा आहे. पृथ्वी तत्वाच्या राशी या अर्थत्रिकोणातल्या आहेत. म्हणजे तुमचं आयुष्य सुकर करण्यासाठी पैसे मिळवणं, सेवाधर्म पाळणं आणि कर्म करणं हे अर्थत्रिकोणात अपरिहार्य आहे. याच्यानंतर असलेला मिथुन, तुळ, कुंभ हा कामत्रिकोण जो वायुतत्वाच्या राशींचा आहे. मिथुन रास बुधाची अतिशय बुद्धिमत्ता, प्रचंड वर्सटाईल कारण वायुतत्व असल्यामुळे अनेक गोष्टींमध्ये रुटीन नको. आणि तूळ रास ही मिथुन रास ही अनेक लोकांच्याकडे जाणारी कम्युनिकेशनची त्यामुळे समाजाभिमुख. सप्तमातली तूळ राशी तर समाजाचीच रास आहे म्हणून ही समाजाभिमुख. आणि एकादशातली कुंभ रास ही नेटवर्क सर्कल आहे त्यामुळे पूर्ण समाजाभिमुख. आणि नुसती समाजाभिमुख नाही तर ही रास शनी, राहू, हर्षल यांची मूल त्रिकोण रास. त्यामुळे संशोधनात्मक बुद्धिमत्ता या तिन्हीवरून आपल्याला काय कळतं की राहू हा प्रचंड बुद्धिमान ग्रह आहे. आणि बुद्धिमत्तेची कसोटी ही तुम्ही कुठल्या प्रकारचं ज्ञान अपेक्षित करता यावर लागते. राहू हा संशोधनाचा कारक आहे. त्याच्यामुळे राहूची बुद्धिमत्ता कुठल्या प्रकारे काम करणार आहे हे त्या राशीवरून ठरतं. जर वृषभ राशीमध्ये राहू असेल तर कलात्मकतेमध्ये तो कितीही पुढे जाऊ शकतो. का कितीही पुढे जाऊ शकतो? कारण राहू हा वायुतत्वाचा कारक आहे. वायूला लिमिट आहे का? आपण इयत्ता दुसरीत शिकलोय. हलणाऱ्या हवेला वारा म्हणतात. म्हणजे वायुतत्वाचा राहू याला हा लिमिटलेस आहे. मग वृषभ राशीमधल्या राहूकडे लिमिटच नाही. इतकी सृजनाची शक्ती आहे. का? वृषभ रास पृथ्वी तत्व आहे, मातीत खेळणारी आहे, शेतकऱ्याची आहे, सृजन करणारी आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी दाखवणाऱ्या शुक्राची आहे. प्रचंड क्रिएटिव्हिटी आणि प्रचंड कलात्मकता म्हणून त्यातून होणारी निर्मिती हा वृषभेतला राहू आहे. त्याच्यानंतर याच्या पुढचा जो राहू आहे अर्थत्रिकोणातला तो आहे कन्येतला. कन्या राशी षष्ठातली आहे. ती प्रचंड सेवाभावी आहे. इथे या राहूची सेवा षष्ठामध्ये म्हणजे न दिसणारं एखादं दुखणं तो बाहेर काढतो. षष्ठ स्थान अनारोग्याचं स्थान आहे. कुंभ राशीमधला राहू हा तो मूल त्रिकोण राशी आहे. कुंभ राशीला नेहमीच प्रश्न पडलेला आहे की जगामध्ये नैसर्गिक स्रोत किंवा नैसर्गिक गोष्टी जर इतक्या प्रमाणात आहेत तर त्या सगळ्या मानवजातीकडे सारख्या का नाहीत? का असं आहे भेद? कमी जास्त, श्रीमंत गरीब, याच्याकडे आहे त्याच्याकडे नाही, याचं लुबाडणं त्यांनी घेणं असं काय हे कुंभ राशीला कळत नाही. म्हणून सगळ्यांना समान मिळण्यासाठी ती झटते आणि ती झटते आणि काम करते. म्हणून ती शनीची मूल त्रिकोण आहे. आणि सगळ्यांना का मिळत नाही याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारे संशोधनात्मक बुद्धिमत्ता वापरते. म्हणून ती राहूची मूल त्रिकोण रास आहे. आणि ती हर्षलाची मूल त्रिकोण रास आहे कारण ती अंतराळातल्या गोष्टी शोधते. म्हणून कुंभ हा वायुतत्वाच्या राशीमध्ये राहू उत्तम आहे. आता आपण
इथे जेव्हा आपण पाहिलं वृषभ आणि कन्या, तिसरी मकर रास आहे. ही कुंभ जशी शनीची मूलत्रिकोण आहे, राहूची मूलत्रिकोण आहे, कुंभ मकरेमध्ये पण शनीच स्वरास आहे आणि राहू इथे उत्तम आहे. काय उत्तम आहे? हा कर्मयोगी आहे. राहू मकरेत आला ना की मी शनी आहेच, या बोटाची त्या बोटावर घेणारा एक नंबरचा राजकारणी आहे राहू. दशमस्थानामध्ये राहू उत्तम राजकारण करतो. रवी हा राजकारणाचा कारक, कारण रवी हा राजा आहे. दशमात जर रवी राहू असेल तर उत्तम राजकारणी माणूस. म्हणून मी वृषभ कन्याच्या आधी कुंभ घेतली, आता मकर घेतली. आता आपण उरलेल्या 2 वायुतत्वाच्या राशी बघू, मिथुन आणि तूळ. मिथुन रास ही राहूची म्हणजे मित्राची रास. बुध हा मित्र आहे राहूचा. ही वायुतत्वाचीच रास आहे. वायुतत्वाच्या ज्या 3 राशी आहेत, मिथुन, तूळ आणि कुंभ, या वायुतत्वाच्या राशीमध्ये चतुष्पाद नक्षत्र राहूचीच आहेत. राहू हा वायुतत्वाचा कारक आहे. म्हणजे फक्त कामत्रिकोण हा एकमेव त्रिकोण असा आहे ज्याच्यामध्ये वायुतत्वाच्या राशी आणि वायुतत्वाचा राहू हा चतुष्पाद नक्षत्र. बाकी सगळ्या तत्वाच्या राशींमध्ये त्यांच्या तत्वाची नक्षत्रच नाही आहेत. बघा, मेष, सिंह, धनु, धर्मत्रिकोण, अग्नितत्व, याच्यामध्ये केतू आणि शुक्राची नक्षत्र चतुष्पाद. दुसरं वृषभ, कन्या, मकर हा अर्थत्रिकोण, याच्यामध्ये चंद्राची नक्षत्र चतुष्पाद. तिसरा आपण आत्ता कामत्रिकोण चौथा घेऊया. तिसरा घेऊया मोक्ष त्रिकोण, कर्क, वृश्चिक, मीन, याच्यामध्ये शनी आणि बुधाची नक्षत्र चतुष्पाद. म्हणजे या 9ही राशींचा जो नक्षत्र स्वामी चतुष्पाद असलेलं नक्षत्र हा वेगवेगळा आहे. फक्त वायुतत्वाच्या ज्या राशी आहेत मिथुन, तूळ आणि कुंभ, या 3ही राशींमध्ये असणारं चतुष्पाद नक्षत्र हे वायुतत्वाच्या राहूच आहे. त्याच्यामुळे प्रचंड बुद्धिमत्ता, आणि ही बुद्धिमत्ता मिथुनेत व्हर्सटॅलिटी आणि तुळेमध्ये समाजासाठी आणि एंटरप्रेन्युअरशिपसाठी, बिझनेससाठी, आणि कुंभे इथलं समाजाभिमुख असणारी. त्यामुळे या अशरीरी ग्रहांचं मुख्य काय दिसतं तर राहू हा सगळ्या परदेशी गोष्टींचा कारक आहे, म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टींचा कारक आहे. तुमच्या कुंडलीमध्ये राहू जर व्ययामध्ये असेल तर तो परदेश दाखवतो. का? राहू म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टी. तुम्हाला आपल्या देशातल्या जमिनीवर उभं राहून परदेशाची जमीन दिसते का? नाही दिसत. तसंच व्ययस्थान म्हणजे अशरीरी गोष्टी ज्या परा आहेत किंवा ज्या तिसऱ्या जगातल्या आहेत, ज्या आध्यात्मिक आहेत, त्या तुम्हाला दिसतात. तुमच्या मनाला जी ध्यानधारणा केल्यानंतर मिळणारी जी शांती आहे, तुम्हाला जी आत्मिक अनुभूती आहे, ती व्ययातला राहू दाखवतो. कारण राहू हा न दिसणाऱ्या गोष्टी आहे. आणि तुमची कुंडलिनी जागृती ही तुम्हाला अशी उचलून दाखवता येते का? नाही. तुम्ही ध्यानधारणा केल्यानंतर तुम्हाला काहीतरी आध्यात्मिक अनुभूती आली आहे, त्याचं तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. तुम्हाला प्रचंड आनंद होतो, पण हा आनंद उचलून दाखवता येत नाही. तुम्हाला दाखवता येतो ही गोष्ट म्हणजे आनंद, नाही दाखवता येत. ही गोष्ट म्हणजे दुःख, नाही दाखवता येत. आनंद आणि दुःख या 2 मानसिक भावना ज्याच्यामध्ये माणूस आयुष्यभर गटांगळ्या खातो, आणि हा सगळा राहू आहे. त्याच्यामुळे तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये राहूशिवाय काही नाहीच आहे. आपल्या कुंडलीमध्ये राहू म्हणजे परदेश व्यवहार, आणि त्याचा जो परिणाम आहे तो शनीसारखा लॉंग टर्म आहे. आता आपण राहूची जी नक्षत्र बघतो, म्हणजे मी तुम्हाला जे पहिल्यांदा प्रत्येक राशीमधली नक्षत्र लिहून दिली आहेत, आत्ता मी जो उल्लेख केला मिथुन, तूळ आणि कुंभ, या 3ही राशींमध्ये राहूची नक्षत्र चतुष्पाद आहेत. जे चरण स्वामी आपण पाहिलेत या राहूच्या 3ही नक्षत्रांमध्ये, मिथुन राशीमध्ये आर्द्रा, तूळ राशीमध्ये स्वाती, कुंभ राशीमध्ये शततारका. या ज्या 3 राहूच्या नक्षत्रांना 4 चरण आहेत. हे सगळ्या राहूच्या नक्षत्रांमध्ये हे 4ही चरण हे उदित गोलार्धातल्या गुरु आणि शनीचे आहेत, म्हणजे ज्ञान आणि कर्माचे आहेत. म्हणजे परत राहू हा कितीही आधाशी ग्रह असला तरी त्याचा शेवट तुम्हाला
उदित गोलार्धातल्या ज्ञान आणि कर्मातून मिळणाऱ्या अतिशय उत्तम आत्मिक आनंदाकडे नेता आलं तर तुम्ही राहूवर विजय मिळवलात, असा सरळ अर्थ होतो. आपण प्रत्येक नक्षत्र काय दाखवतं बघूया. आर्द्रा नक्षत्र म्हणजे पाण्याने ओले. आर्द्र म्हणजे पाण्याने ओले. याचं चिन्ह आहे एखादा कठीण भूगर्भातला दगड ज्याच्यापासून हिरा होतो, किंवा डोळ्यातला अश्रू. इथे काय दिसतं तर हे मिथुन राशीमधलं नक्षत्र आहे. आपण कुठल्याही नक्षत्राचा विचार करताना त्याचा जो स्वामी आहे त्याचा स्वभाव काय आहे हे तर बघणारच आहोत. पण नक्षत्र एकटं नाही आहे, त्याची सांगड आपण राशींशी घातली आहे. राशींमध्ये ती नक्षत्र आहेत आणि त्या नक्षत्रांना 4 चरण आहेत. तर हा आर्द्रा नक्षत्राचा जे राहूचं नक्षत्र चतुष्पाद आर्द्रामध्ये जे आहे, हे आर्द्रा मिथुन राशीमध्ये येतं. मिथुन राशी ही बुधाची राशी आहे. बुध हा प्रचंड बुद्धिमत्ता म्हणजे बुध आहे. इंटेलिजन्स कोशंट हा तुमच्या कुंडलीतल्या बुधावरून दाखवता येतं. सगळ्यात छोटा देह आहे पण बुद्धिमत्तेसारखं अप्रतिम काम ह्या बुधाकडे आहे. त्याच्यामुळे अतिशय उच्च विचारसरणी असते. मिथुन राशीमध्ये जर राहू असेल तर या राहूचं एकूण वागणंच हे अतिशय लॉयल असतं, उच्च विचारसरणीचं असतं, निसर्गाचे नियम सांगणारं असतं. माणसाच्या असलेल्या स्थितीबद्दल या राहूला नेहमीच असमाधान आहे. राहूने समाधान मानलं तर इच्छा पुढे कशा जाणार हो? इच्छा पूर्ण होत नाही, हाच तर राहू आहे. म्हणून तर माणूस जन्म घेतो, राहूच्या इच्छा अपूर्ण राहिल्या म्हणून. त्यामुळे आर्द्रा नक्षत्र हे इथे मार्ग शोधण्याचं काम करतं. कल्पना, मन आणि विचार यातून माणसाच्या आवाक्यातली महत्वाकांक्षा राहू पूर्ण करतो. कारण मन आणि कल्पना आणि विचार याच्यामध्ये बुधाचं अस्तित्व महत्वाचं आहे. बुध हा बुद्धिमत्ता आहे. मनामधून विचार निर्माण होतात. हे विचार निर्माण होताना ते बुद्धीप्रमाणे होतात आणि ह्या बुद्धीमधून विचार निर्माण झाल्यामुळे त्याच्या कल्पना माणूस करू शकतो. या कल्पना का करतो? कारण हा राहू आहे, ज्याला स्वतःचा देहच नाही आहे. त्यामुळे विचार आणि बुद्धी या दोन्हीची सांगड घातल्यावर, काहीतरी कल्पनाशक्तीने निर्माण केल्यावर तिथे पोचूया असं माणसाला वाटतं मिथुन राशीमध्ये. त्यामुळे व्हर्सटाईल कल्पना, बुधा शब्दांचा कारक आहे. इथे उत्तम शब्दरचना करणं, उत्तम ड्राफ्टिंग करणारा हा राहू आहे. त्यामुळे आर्द्रा नक्षत्रामध्ये त्याला हव्या असणाऱ्या ज्ञानासाठी तो हपापलेला आहे. मिथुन, तुळ, कुंभ ह्या वायुतत्वाच्या राशी ह्या एंटरटेनमेंटसाठी झगडत असतात. पण या एंटरटेनमेंटमध्ये आयतं त्यांना नको असतं. त्यांना अखंड ज्ञानाची पिपासा आहे. किती ज्ञान घेऊ, म्हणजे मला काय काय मिळवता येईल, हा आधाशीपणा या राहूकडे आहे. पुढचं नक्षत्र आहे स्वाती. हे आहे तुळ राशीमधलं. आता जेव्हा आपण कुंभ राशीमध्ये राहूची मूलत्रिकोण राशी आहे, शनीची मूलत्रिकोण राशी म्हटलंय, आणि इथे तुळ राशीमध्ये स्वाती नक्षत्र हे राहूचं आहे. तुळ राशी शुक्राची आहे आणि या तुळ राशीच्या शुक्राच्या राशीमध्ये शनी उच्चीचा आहे 20 अंशापर्यंत. याचा अर्थ याच्यावर शनीचा प्रभाव आहे. मिथुन राशीमध्ये बुधाचा प्रभाव होता. स्वाती नक्षत्रामध्ये मिथुनेच्या आर्द्रामध्ये बुधाचा प्रभाव होता. स्वाती नक्षत्रातल्या राहूमध्ये, स्वाती हे राहूचं नक्षत्र आहे, तुळ राशीमध्ये स्वाती नक्षत्रातल्या राहूमध्ये हा शनीचा प्रभाव आहे. स्वाती नक्षत्रामध्ये चंद्र किंवा शनी असलेली माणसं यश, पैसा आणि श्रीमंती मिळून लक्षाधीश होतात. अर्थात ही सप्तमातली राशी आहे. सप्तमातली राशी म्हणजे एंटरप्रेन्युअरची राशी आहे आणि त्याशिवाय एंटरटेनमेंट आणि काम हा त्याचा आत्मा आहे. त्यामुळे आनंद, समाधान हे सगळं मिळण्यासाठी एक परिमाण आहे माणसाच्या आयुष्यात. माझ्याकडे खूप आनंद आहे, माझ्याकडे खूप समाधान आहे, मी खूप श्रीमंत आहे. कसा? माझ्याकडे खूप पैसा आहे. म्हणजे पैसा हे क्षणभंगूर गोष्ट राहू दाखवतो. म्हणून सप्तमामध्ये या स्वाती नक्षत्रामध्ये यश, पैसा, श्रीमंती मिळून माणसं लक्षाधीश होतात. सगळ्या आधी भौतिक इच्छा पूर्ण झाल्या की तुळ राशीची माणसं इथे तुमच्या कुंडलीतलं अध्यात्म दिसतं. ही रास ही अनुदित गोलार्ध आणि उदित गोलार्ध यांना जोडणारी रास आहे. लवाद इथे आहे म्हणजे मध्यस्थी आहे. म्हणून अनुदित गोलार्धामधून उदित गोलार्धामध्ये जाताना इथे न्यायाधीश शनी आहे.
तुमचं आत्तापर्यंतचं आयुष्य कसं गेलंय की हे आयुष्याचा शेवट तुम्हाला पुढे ज्ञानाकडे जाणार का हे शनी ठरवतो. हा तिथे निर्णय देणारा न्यायाधीश उच्चीचा बसलेला आहे. आणि त्यामुळेच शुक्राच्याच राशीमधून जो धनेश आणि सप्तमेश आहे, धनेश शुक्र हा पण वृषभ राशीचा म्हणजे राहूच्या आवडत्या राशीमध्ये, सप्तमेश शुक्र हा पण तूळ राशीचा स्वामी म्हणजे राहूच्याच राशीमध्ये. पण वृषभ राशीत राहूचं नक्षत्र नाही, तूळ राशीत राहूचंच नक्षत्र चतुष्पाद आहे. म्हणूनच इथला शुक्र सप्तमामधून व्ययातल्या अतिशय आध्यात्मिक उन्नती असलेल्या शुक्रासारखा विचार करू शकतो. त्याच्या पुढचं नक्षत्र जे आहे ते शततारका. हे शततारका नक्षत्र हे कुंभ राशीमध्ये आहे. अर्थातच इथे शनी आणि राहू या दोघांचं मिश्रण आहे. आयुष्यभर ही माणसं शिक्षण घेत राहतात, यांना कंटाळा नाही. शनीची ही रास आहे, त्यामुळे चिकाटी, चिवटपणा, कितीही संघर्ष करण्याची वृत्ती शनीची मुळातच आहे. आणि कुंभ राशीमध्ये, कुंभ राशीचं चिन्ह काय आहे? पाण्याने अर्धा भरलेला घडा. म्हणजे इतकं ज्ञान घेऊन झाले तरी अजून अर्धच आहे, अजून त्याची पिपासा ज्ञानाची संपलेली नाही. कारण माणसांमध्ये एवढी विविधता का? माणसांना सगळं सारखं का मिळत नाही? सगळ्या माणसांची उन्नती का होत नाही? मी काय केलं पाहिजे? मी काय शोधलं पाहिजे? काय माणसांना मिळालेलं नाही ते मी कसं आणलं पाहिजे? माणसांच्या कल्याणासाठी इथे या शनीचं आणि राहूचं काम सुरू होतं. हे दोन्हीही ग्रह आयुष्याचं ध्येय ठरवायला मदत करतात, अपरिहार्य आहे. कारण इथे तृतीय स्थानामध्ये आयुष्यामध्ये मस्त मौज मजा केली आहे, सप्तमामध्ये जोडीदाराबरोबर समाजाबरोबर केली आहे, शिक्षण घेतलंय, खूप आयुष्य मजेत घालवले. पण आता संपवायची वेळ आली आहे. मग काय करायचं? याच्यासाठी अष्टमामधलं गूढ शिक्षण, भाग्यामध्ये त्याच्यावरचे संस्कार आणि यानंतर कर्मानंतर या कर्माचा जो आत्मिक समाधान मिळणार आहे ते या कुंभ राशीमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे हे दोन्हीही ग्रह, या शनी आणि राहू, हे आयुष्याचं ध्येय इथे ठरवतायत. इथे ही भृगुचक्र पद्धतीमधल्या 4थी सायकल संपल्यावर 5व्या सायकलच्या 55 ते 58 या वानप्रस्थाच्या वयापर्यंत माणूस जातो. आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये भृगुचक्र पद्धतीच्या वयाची सांगड घातली की तुम्हाला आत्ता आपल्या वयात काय करायला हवंय हे तुम्हाला तुमच्या कुंडलीतले त्या स्थानातले ग्रह बरोबर दाखवणार आहेत. हे दोन्ही ग्रह आयुष्याचं ध्येय ठरवतात, शनी आणि राहू. कामातले अडथळे, मर्यादा आणि बदल यामधून आयुष्याची इतरांसाठीची कर्तव्य काय आहेत हे समजायला लागतं. आत्तापर्यंत मी माझं, मी मला, मी माझं, मी मला एवढंच करणारा माणूस आता मला खरोखरच काही नकोय, आता माझ्याकडे आहे त्यातून मी काय देऊ शकतो. एक फार सुंदर गोष्ट आत्ता गीतेमध्ये सांगितलेली मला आठवली. अर्जुनाने कृष्णाला विचारलं की खरा दानशूर कोण आहे सांग बरं, मी का करणं? कृष्ण म्हणाला थांब, मी तुला एक प्रसंग सांगतो किंवा मी तुला एक काहीतरी सांगतो, तसं तू कर. काय कर? तर म्हणे हा सोन्याचा डोंगर आहे, मी तो तुला दिला आहे. आणि अर्जुनाला सांगितलं या तू यातलं सोनं सगळ्या गावकऱ्यांना वाटून टाक. अर्जुन म्हणाला ठीक आहे. त्यांनी दवंडी पेटवली आणि दवंडीवरती मध्ये सांगितलं सगळ्यांनी या डोंगरामधलं सोनं घेऊन जा. अर्जुन तिथे उभा राहिला, प्रत्येकाला पोतं भरून सोनं अख्ख्या गावाला देतोय. डोंगर तसाच्या तसा. अर्जुन दमून गेला आणि संध्याकाळी कृष्णाला घरी येऊन म्हणतो अरे काय संपतच नाहीये तो डोंगर, काय करू मी आता याचं? दुसऱ्या दिवशी कृष्णाने कर्णाला बोलावलं. कर्णाला सांगितलं हा सोन्याचा डोंगर आहे, हा तुझ्या सगळ्या गावकऱ्यांना वाटून टाक. कर्णाने काय केलं? तो फक्त गावात गेला आणि सगळ्यांना त्यांनी निरोप पाठवला. कृष्ण महाराजांचा असा तुम्हाला सगळ्यांना निरोप आहे की आपल्या गावाला त्यांनी एक सोन्याचा डोंगर दिलेला आहे आणि त्यांनी आपलं सोनं घेऊन जावं. कर्ण निवांत घरात थांबला. त्यांनी आपण ते सोनं देतोय हा आविर्भाव दाखवला नाही. अर्जुनाने दाखवलं हे सोनं मी माझ्या गावकऱ्यांना देतोय, तिथे त्याचा मी आला. मग खरा दानशूर कोण? कृष्णाने त्यालाच विचारलं. अशी परिस्थिती राहू आणि केतू दाखवतात. हा राहू आहे, हा तुमच्या आयुष्यामध्ये जे आहे ना तिथे समाधानच नाही आहे माणसाला. कारण रिटायर झाला माणूस की रिटायर झाल्यानंतर माझ्याकडे अगदी काल परवा एक कुंडली आलेली आहे. 67 वर्षाचा माणूस आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे. मला विचारतो मी काय करू आता? अरे 67व्या वर्षी तुला प्रश्न पडतोय? कन्सल्टेशन कर.
नाही, कन्सल्टेशन तर माझं चालूच आहे. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी कायम रिअल इस्टेटमध्ये काम केलं आहे. म्हटलं काही नाही, लोकांच्या ऑफिसमध्ये तुझे चररास आहे दशमामध्ये, तू ऑफिसेसमध्ये जा, त्यांना सांग मी तुमच्याकडे सेवा द्यायला तयार आहे, एक पैसाही न घेता कर ना. किती मिळवायचे पैसे? तुला माहीत आहे की तू 68 वर्ष बघणार, 70 बघणार, 72 बघणार, 90 बघणार, 100 बघणार, किती बघणार माहीत आहे का? नाही माहीत. मग किती वर्ष मिळवायचं आहे? अरे ते मिळालेलं दान कधी द्यायचं? तुझ्याकडे ठेवलेलं तुझ्याकडे राहणारच नाही आहे तर ते देऊन टाक. नेहमी दिल्यामुळे वाढतं हे नक्की आहे. त्याच्यामुळे दानाचं महत्त्व हा राहू दाखवतो कुंभेमध्ये, कारण पुढची पायरी ही मोक्षाची आहे, कुंभनंतर मीन. असं राहू आणि केतू यांचं काम आहे. शततारका नक्षत्र याचं चिन्ह आहे शतभिषा, म्हणजे 1000 पाकळ्या. या नक्षत्रामध्ये माणसाच्या सर्व सुख भोगण्याच्या इच्छा संपतात. इथे सहस्रार चक्राकडे, म्हणजे जे आपल्या डोक्याच्या मध्यभागी आहे तिथे जाते माणसाची झेप. म्हणजे काय तर तुमच्या कुंडलिनी शक्ती जी तुमच्या माकड हाडामध्ये आहे ती जागृत होण्यासाठी तुमचं श्वसन परत इथे आपण जेव्हा राहू शिकतोय ना तेव्हा या राहूची झेप ही तुमच्या अमर्यादित अशा आध्यात्मिक ज्ञानाकडेच जाते. जेव्हा तुमच्या मूलाधार चक्रापासून तुमचा जो मणका आहे त्याच्यामधून मणक्यामध्ये जर शुद्ध श्वसन असेल तर जागाच जागा आहे, तिथून तुमची सुषुम्ना नाडी गेली आहे आणि सहस्रार चक्रापर्यंत तुमच्या कुंडलिनीची जागृती जर झाली, तुमच्याकडे असणाऱ्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या असं शततारका नक्षत्रामध्ये जेव्हा माणसाला वाटतं तेव्हा या कुंडलिनीची जागृती होते, सहस्रार चक्र भेदून ती बाहेर पडते. म्हणजे माणसाला आयुष्याचं खरं मर्म कळतं. राहूमुळे जगण्याची शक्ती कोण याचं ज्ञान होतं आणि हा शततारका नक्षत्रातला चंद्र हा खऱ्या इप्सिताकडे नेतो. ही असते माणसाची आत्मिक उन्नती. म्हणजे राहू आणि केतू यांना शरीर नाही आहे आणि त्यांना शरीर नसल्यामुळेच ते शरीर असलेल्या माणसाची अशरीराकडे म्हणजे आत्म्याकडे खरी उन्नती करून नेतात. अतिशय रंजक असा हा राहू आहे. पण एक अजून राहूमधलं महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली माझी तुम्हाला, की राहूला प्रत्येक स्थानामध्ये ठेवून बघूया. कारण राहू आपण शेवटी ग्रह धरला आहे ना, कुंडलीमध्ये तो असणारच आहे कुठे ना कुठे. तर राहू जर समजा कुंडलीच्या प्रथम स्थानात असेल, आपण इथे इरिस्पेक्टिव्ह ऑफ रास बघतोय, राशीमध्ये बघणार नाही, फक्त स्थान बघणार आहोत. कारण ग्रह फळ कशाचं देतात? स्थानाचं. ते ज्या स्थानामध्ये बसवलेले त्यातल्या ज्या ट्रकलोड गोष्टी आहेत त्यातल्या कशाला ते सिंक्रोनाइज होतात त्याचं ते फळ देतात. त्यामुळे ग्रह फळ देणार आहेत स्थानाचंच. मग जर प्रथम स्थानामध्ये राहू असेल, राहू हा प्रचंड आधाशी ग्रह आहे. त्यामुळे प्रथम स्थानात ज्यांच्या राहू असतो ना त्यांना आयुष्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट असतो, त्यांना प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट असतो, उत्तम बुद्धिमत्ता असते आणि व्हर्सटॅलिटी असते. धनस्थानामध्ये जर राहू असेल तर धनस्थान हे कुटुंब स्थान आहे. आणि राहू आणि केतूबद्दल आपण असं बघितलंय नात्यांमध्ये बघताना की राहू हा वडिलांचे वडील आहे, वडिलांचे वडील. आणि जेव्हा आपण धनस्थानामधला राहू बघतो त्यावेळेला अजून एक गोष्ट अशी दिसते जी लहान मुलांच्या कुंडलीमध्ये तुम्हाला प्रामुख्याने दिसणार आहे, की शिक्षणाचं ही कौटुंबिक परिस्थिती आहे, कुटुंबस्थान आहे. त्याच्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये इथे शिक्षण कसं मिळणार आहे हे दिसतं. तर ज्यांच्या कुंडलीत धनस्थानात राहू आहे ना त्यांना प्रायमरी म्हणजे अगदी मॉन्टेसरीचं वगैरे शिक्षण याच्यामध्ये पण खूप चढउतार दिसतात. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन शाळेत बघितलेलं असतं. तृतीय स्थानामध्ये राहू हा नैसर्गिक पापग्रह आहे आणि तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे. त्यामुळे अर्थातच तो इथे उत्तम काम करणार आहे. तृतीय स्थानातल्या राहूला महापराक्रमी राहू असं नाव आहे. कारण तृतीय स्थान हे मीडियाचं आहे. राहू हा नाटक सिनेमाचा कारक आहे. का नाटक सिनेमाचा कारक आहे? कारण राहू म्हणजे ज्याला शरीर नाही, ज्याला स्वतःचं काही अस्तित्व स्वतःच्या शरीराचं नाही. आणि नाटक सिनेमामध्ये ज्या भूमिका असतात ही परकाया प्रवेश असतो. ती भूमिका ते लोक जगत असतात, ते असतात का? नाही. त्याच्यामुळे राहू नाटक सिनेमाचा कारकच आहे. मग तृतीय स्थान हे मीडियाचं आहे. मीडियामध्ये काय काय येतं? नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन, कॉम्प्युटर, इंटरनेट, यूट्यूब, तुमचं फेसबुक, हे सगळं राहू आहे.
मग इथे उत्तम काम करतो हा राहू तृतीय स्थानामध्ये. परत राहू हा मुव्हिंग प्लॅनेट आहे. 1.5 वर्ष तो एकेका राशीमध्ये असतो आणि तो न दिसणाऱ्या गोष्टी आहे म्हणून तो परदेशी आहे, त्यामुळे परदेशी प्रवास हे पण दाखवतो. चतुर्थ स्थानामध्ये राहू, चतुर्थ स्थान हे आईचं स्थान आहे, चंद्राचं स्थान आहे. चंद्राचा हा कट्टर शत्रू आहे. पण राहू हा चतुर्थामध्ये आला ना की तो आईला लॉंग लाईफ देतो, ही दुसरी गोष्ट चांगली गोष्ट देतो. कुठलाही ग्रह कुंडलीमध्ये टोकाचा वाईट नाही आणि टोकाचा चांगलं नाही, सगळं बॅलन्सिंग आहे. ॲस्ट्रॉलॉजी इज अ प्युअरली बॅलन्सिंग ॲस्ट्रॉलॉजी. मग पंचम स्थानामध्ये राहू काय करतो? पंचम स्थान हे शुभ स्थान आहे, त्रिकोण स्थान आहे, लक्ष्मीचं स्थान आहे. राहू काय आहे? भिंग, ॲम्प्लिफायर आहे राहू. ॲम्प्लिफायर म्हणजे लाऊडस्पीकर. आवाज पहिला मोठा असतो का? मुळात नाही, पण तो लाऊडस्पीकरनी मोठा भासतो. फुगा फुगतो, फुगा आधी एवढासा असतो, हवा भरली की त्याचा आकार मोठा होतो. ही हवा म्हणजे राहू आहे, कारण राहू हा वायू तत्व आहे. म्हणून पंचमस्थानामधला राहू हा एंटरटेनमेंटमध्ये परत जे तृतीयात झालं तेच इथे नाटक सिनेमाचा कारक आहे. एंटरटेनमेंटच्या बरोबर इन्व्हेस्टमेंट, पण हे शुभ स्थान आहे. राहू हा अशुभ ग्रह आहे, त्याच्यामुळे या शुभ स्थानामध्ये राहू हा काही वेळेला फसवणूक दाखवतो. लग्नाच्या मुलामुलींच्या कुंडलीमध्ये पंचम स्थानामधून गोचरीनी जर पापग्रहाचं भ्रमण होईल किंवा राहूची दृष्टी पडेल तर चौकशी करा. फसवणूक होण्याचा संभव आहे, हे नक्की असतं. आणि इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पंचमाचा राहूशी संबंध, लग्नातून 5वी दृष्टी किंवा भाग्यातून 9वी दृष्टी कसाही किंवा पंचमातच असेल, पंचमात असणारा राहू हा इन्व्हेस्टमेंटमध्ये फसवणूक करू शकतो. षष्ठ स्थानातला राहू, षष्ठ स्थान हे उपजय स्थान. राहू हा पापग्रह, त्यामुळे अर्थातच हा पापग्रह असल्यामुळे हा षष्ठामध्ये म्हणजे हा जितक्या फास्ट तुम्हाला कर्ज घ्यायला लावतो ना तेवढा अचानक तुमचं कर्ज फेडून टाकतो. रोगाचं निदानच लवकर करत नाही, कधी कधी चुकीची ट्रीटमेंट तुम्हाला मिळू शकते. आणि ऋण रिपू म्हटलं तर हा इथे शत्रूंचा नायनाट करतो, कारण हा पापग्रह आहे. बेटर विथ टाईम. सप्तम स्थानामधला राहू, राहू हा वक्री ग्रह आहे. सप्तम स्थानामध्ये चांगल्या गोष्टी हव्यात तशा काय गोष्टी नकोत, तर सप्तमामध्ये वक्री ग्रह नको, सप्तमावर वक्री ग्रहाची दृष्टी नको, सप्तमेश वक्री नको. राहू आता वक्रीच ग्रह आहे. सप्तमामधला राहू हा कदाचित परजातीय विवाह दाखवतो, 21 वर्षाच्या आधी विवाह करू नका. सप्तमामधला राहू हा प्रसिद्धीचा कारक आहे. एका कुंडलीमध्ये मी पाहिला, कुंभ लग्नाची कुंडली आहे आणि सप्तमामध्ये राहू आहे, तो सिंह राशीमध्ये आहे. आणि सिंह राशीचा स्वामी रवी हा भाग्यामध्ये आहे, म्हणजे उत्तम स्थानामध्ये. भाग्यस्थान वडिलांच्या संस्काराचं आहे, रवी त्याचा कारक आहे. त्याच्यामुळे हा डिस्पॉझिटर रवी उत्तम आहे, म्हणजे सप्तमातल्या राशीचा स्वामी उत्तम आहे. आणि हा रवीच्या राशीमध्ये असलेला राहू आहे. रवी आणि राहू कॉम्बिनेशन अतिशय उत्तम प्रसिद्धी. रवी हा प्रसिद्धीचा आणि कीर्तीचा कारक आहे. चंद्र प्रसिद्धीचा कारक आहे, लोकप्रियतेचा कारक आहे. राहू प्रसिद्धीचा कारक आहे, रवी लोकप्रियतेचा कारक आहे, रवी कीर्तीचा कारक आहे. त्यामुळे रवीच्या राशीत असलेला राहू रवीसारखा अतिशय लोकप्रिय आणि प्रचंड मरणोत्तर कीर्ती देणारा आहे. अष्टम स्थानामध्ये राहू हा कदाचित मारक स्थानाचं काम करतो, कारण राहू हा मुळातच अचानक परिणाम देणार आहे. अष्टम स्थान हे अचानक परिणामाचं ट्रान्सफॉर्मेशनचंच स्थान आहे, म्हणून राहू मारकेशाचं काम करतो. भाग्यस्थानामध्ये राहू जेव्हा त्रिकोणामध्ये किंवा केंद्रस्थानामध्ये राहू असतो त्यावेळेला हा जर एकटा असेल तर हा राजयोग कारक होण्याची शक्यता आहे. जर पंचमात किंवा भाग्यामध्ये असणाऱ्या एकट्या राहूवर केंद्रातल्या केंद्रस्थानात ज्या राशी आहेत त्यांच्या भावेशाची दृष्टी पडली, म्हणजे प्रथमेश, चतुर्थेश, सप्तमेश, दशमेश हे जिथे आहेत तिथून जर त्यांची भाग्यातल्या किंवा पंचमावर दृष्टी पडेल तर हे राहू राजयोग कारक करतात, अतिशय उत्तम परिणाम देतात. कशाचे? ज्या स्थानात आहेत त्याचे. आता अर्थात राहू भाग्यात आहे म्हणजे लांबचे प्रवास घडवतो, तीर्थक्षेत्री प्रवास घडवतो. आणि जर हा युतीमध्ये असेल तर भाग्यातला किंवा पंचमातला म्हणजे त्रिकोणातला राहू केंद्राच्या अधिपतींबरोबर असेल तरीही तो राजयोग कारक आहे. दशम स्थानामध्ये राहू हा राजकारणाचा कारक आहे. आणि एकादशामध्ये राहू हा मित्रमैत्रिणींचा कारक आहे, पण हा थोडा फसवा ग्रह आहे, हे विसरायचं नाही. द्वादशामध्ये राहू हा कदाचित तुम्हाला स्वतःची ओळख
म्हणजे आत्म्याच्या ओळखीकडे म्हणजे मोक्षाकडे नेऊ शकतो. व्ययस्थानामधला राहू परदेश प्रवास घडवू शकतो. अनेक प्रकारे राहूचं कारकत्व भौतिक आयुष्यामध्ये आहे आणि भौतिकातून ते अधिभौतिकाकडे कसं न्यायचं हे राहूच माणसाला दाखवतो. आणि हे माणसानी करणं हे कर्म माणसाच्याच हातात आहे. म्हणून राहू हा अतिशय मिस्टिरियस ग्रह आहे, पण तेवढाच मनोरंजक आहे, नाही का?